कल्पना करा, एक अत्यंत घनदाट वाफेने भरलेलं उष्णकटिबंधीय जंगल. पानांवरून टपकणारे पाण्याचे थेंब, सोन्यासारखा चमकणारा सकाळचा प्रकाश आणि ओल्या मातीचा तो तीव्र सुगंध. म्हणजे ऐकूनच असं वाटतंय की आपण तिथेच उभे आहोत. हो ना, हे सर्व अगदी प्रत्यक्ष अनुभवल्यासारखं वाटतं. पण जर मी असं म्हटलं की हे जंगल अस्तित्वातच नाही, जर ते एखाद्या संगणकाने म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा वापर करून अवघ्या 10 सेकंदात निर्माण केलेलं असेल तर? बापरे, फक्त 10 सेकंदात? हे खरंच चक्रावून टाकणार आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत विलक्षण प्रवासाला निघणार आहोत. AIच्या मदतीने अगदी नॅशनल जिओग्राफिकच्या दर्जाची हुबेहूब नैसर्गिक दृश्य कशी निर्माण करावीत, इथून आपण सुरुवात करूया. आणि मग खऱ्या निसर्गाची यंत्रणा प्रत्यक्षात कशी काम करते हेही आपण उलगडून पाहणार आहोत. तयार होणारे ढग, ज्यांना वरवरची माहिती नको आहे तर थेट विषयाच्या मुळाशी जायचं आहे, त्यांच्यासाठी ही चर्चा आहे. चला यावर थोडा प्रकाश टाकूया. आणि हीच या प्रवासाची खरी गंमत आहे. तंत्रज्ञानाच्या नजरेतून निसर्गाकडे पाहिलं ना, की निसर्गाची स्वतःची अशी एक जी रचना आहे ती किती अचूक आहे हे समजायला लागतं. म्हणजे तुम्हाला AI आणि निसर्ग यांच्यातली तुलना अभिप्रेत आहे का? खरं तर हो, प्रॉम्प्टमॅनिया आणि ॲटलॅब्स AI सारख्या प्लॅटफॉर्मचे संदर्भ आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते. AIला निसर्ग म्हणजे काय हे मुळातच माहीत नसतं. एक मिनिट, म्हणजे मी फक्त एका सुंदर जंगलाचे चित्र तयार कर असं लिहिलं तर ते चालणार नाही? अजिबात नाही. त्याला सगळं मुळापासून सांगावं लागतं. उत्कृष्ट आणि सिनेमॅटिक चित्र तयार करताना AIला फक्त लेयर्स म्हणजेच स्तरांची भाषा समजते. कारण AIला स्पेशल अवेअरनेस म्हणजेच त्रिमितीय जागेची कोणतीही समज नसते. म्हणजे जर अचूक माहिती दिली नाही तर ते सगळं एकाच सपाट पातळीवर चिकटवल्यासारखं दाखवेल, बरोबर? अगदी बरोबर. म्हणूनच प्रॉम्प्ट देताना फोरग्राऊंड म्हणजे कॅमेऱ्याच्या जवळचा भाग स्पष्ट करावा लागतो. मग मिडग्राऊंड जिथे मुख्य विषय असतो आणि बॅकग्राऊंड म्हणजे दूरची पार्श्वभूमी. आणि यासोबतच वातावरणाची खोली आणि प्रमाणसुद्धा सांगावं लागत असेल. हे सगळे स्तर एकत्र आले की मग चित्राला जिवंतपणा येतो. पण या सगळ्यात जो प्रकाशाचा वापर होतो ना, तो मला खूप रंजक वाटतो. हो, कारण प्रकाशाचा मूड बदलला की संपूर्ण चित्राचा अर्थच बदलतो. नक्कीच. उदाहरणादाखल आपण गोल्डन आर घेऊया. हा तो सूर्योदयाच्या वेळेचा प्रकाश असतो ना, जो चित्रात एक उबदार आणि रोमॅन्टिक पिवळ्यासर छटा निर्माण करतो. हो, पण जर तुम्ही नॉर्डिक नॉयर हा शब्द वापरला तर तेच जंगल अचानक थंड, राखाडी आणि रहस्यमय वाटू लागतं. अगदी स्कॅन्डिनेव्हियन क्राईम ड्रामासारखं. अरे वाव! आणि जर मॅट्रिक्स ग्रीन वापरला तर तो हिरवट प्रकाश एखाद्या कृत्रिम किंवा हॅक केलेल्या जगाचा भास निर्माण करतो. अगदी तसंच. पण या कृत्रिम जगाची एक अत्यंत तांत्रिक अट असते, ती म्हणजे शब्दांचा क्रम, ज्याला आपण कीवर्ड ऑर्डर म्हणतो. म्हणजे आपण शब्द कोणत्या क्रमाने देतो यावर बरंच काही अवलंबून असतं. हो ना. AIचे अल्गोरिदम्स प्रॉम्प्टच्या सुरुवातीला असलेल्या शब्दांना सर्वाधिक महत्त्व देतात. समजा तुम्हाला अंधुक प्रकाशात चालणारा वाघ दाखवायचा असेल तर वाघ हा शब्द आधी लिहून चालत नाही. अच्छा, म्हणजे अंधुक प्रकाश आधी यावा लागतो. हो, आणि एका खऱ्या सिनेमॅटिक अनुभवासाठी चौरस आकाराची चित्र टाळायला हवीत. त्याऐवजी 16.9 असा वाईड स्क्रीन ॲस्पेक्ट रेशो वापरल्यास ते अधिक नैसर्गिक वाटतं. हे ऐकून मला एक उदाहरण आठवलं. हे अगदी वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स अलास्काला जातात ना, तसंच आहे. म्हणजे कसं? अलास्का डिजिटल वाईल्डलाईफ फोटोग्राफी हँडबुक मध्ये म्हटल्याप्रमाणे ते फक्त कॅमेरा घेऊन बाहेर पडत नाहीत. त्यांच्याकडे कॅमेराचं मॅन्युअल असतं, भरती ओहोटीचं वेळापत्रक असतं. ते निसर्गाच्या एका अचूक सिस्टमचा अभ्यास करतात. हे खूप छान साधर्म्य आहे. हो, टायटन XTच्या संदर्भानुसार जर मला गोकू या काल्पनिक पात्राला खऱ्या जंगलात दाखवायचं असेल तर गोकू इन जंगल हे पुरेसं नाहीये. मला प्रॉम्प्टमध्ये सकाळचा कोवळा प्रकाश, गोकूच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म घाम आणि निकॉन Z9 कॅमेरातून घेतलेले चित्र असं अचूक मॅन्युअल AIला द्यावं लागतं. अगदी चपखल. AIला जशी प्रकाशाची आणि प्रत्येक लेन्सची माहिती द्यावी लागते, तशीच प्रत्यक्ष निसर्गाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकाशाची गरज असते. म्हणजे निसर्ग हा स्वतःचा असा एक लाइटिंग मॉडिफायर वापरत असतो. बरोबर. तंत्रज्ञान फक्त निसर्गाची नक्कल करतंय, पण प्रत्यक्ष निसर्ग कोट्यावधी वर्षांपासून हे करत आलाय. आणि इथूनच मला एका मोठ्या प्रश्नाकडे वळायचंय. आपण AIला प्रकाशाबद्दल सांगतो, पण खऱ्या जंगलात झाडं हा प्रकाश नक्की कसा वापरतात? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे प्रकाशसंश्लेषण. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व परिसंस्थांची ऊर्जा निर्माण करणारी ही मुख्य प्रक्रिया आहे. त्यातही C3 प्रकाशसंश्लेषण खूप महत्वाचं आहे.
आपण शाळेत हे खूप वेळा ऐकलं आहे, पण या प्रक्रियेच्या आत नक्की काय दडलेलं आहे? जर आपण वनस्पतीच्या पानांच्या आत डोकावून पाहिलं तर तिथे एक सूक्ष्मसा कारखाना सुरू असतो. हवेतील 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू आणि जमिनीतून आलेले 6 पाण्याचे रेणू तिथे एकत्र येतात. हे सगळं पानांमधल्या त्या मेझोफिल पेशींमध्ये होतं ना, जिथे क्लोरोप्लास्ट असतात. हो, अगदी बरोबर. आणि पानाच्या पृष्ठभागावर असलेल्या स्टोमाटा नावाच्या सूक्ष्म छिद्रांमधून कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. पण मग प्रकाश तिथे नक्की काय करतो? हे रेणू एकत्र कसे येतात? इथेच तर खरी जादू आहे. सूर्यप्रकाश हा एखाद्या अत्यंत धारदार सूक्ष्म कात्रीसारखा काम करतो. तो पाण्याचा रेणू तोडतो आणि त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करतो. अरे वा. आणि मग तो हायड्रोजन काय करतो? तो तोडलेला हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड सोबत मिळून ग्लुकोज म्हणजे साखरेचा रेणू तयार करतो. थांबा, म्हणजे या कारखान्याचं मुख्य ध्येय हे ग्लुकोज बनवणे हेच असतं ना? इथंच अनेकांची गल्लत होते. प्रक्रियेच्या शेवटी ग्लुकोज तयार होत असला तरी वनस्पतीसाठी सर्वात महत्वाचा रेणू हा G3P हा असतो. G3P हे काय आहे? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. हा रेणू पुढील सर्व जैविक प्रक्रियांसाठी लागणारा कच्चा माल किंवा पूर्ववर्ती आहे. वनस्पती याचा वापर करून ग्लुकोज, स्टार्च आणि सेल्युलोज बनवतात. म्हणजे जर आपण याचा विचार केला तर पानांची तुलना आपण एका अतिशय प्रगत बायोलॉजिकल सोलर पॅनलशी करू शकतो. अगदी बरोबर. हे सोलर पॅनल केवळ ऊर्जाच बनवत नाही, तर हवाही शुद्ध करतं. आणि हे सोलर पॅनल्स सर्वात मोठ्या प्रमाणावर जिथे पाहायला मिळतात तिथे आता आपण वळूया उष्णकटिबंधीय वर्षावने. हो, ही जंगले म्हणजे परिसंस्थेचे सर्वोच्च उदाहरण आहे. इथलं तापमान साधारणपणे 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि पाऊस प्रचंड पडतो. आणि इथली जैवविविधताही खूप जास्त असते ना? हो ना. पृथ्वीवरील 40 ते 75% प्रजाती इथे आढळतात. म्हणूनच याला जगातील सर्वात मोठा दवाखाना म्हणतात. कारण निसर्गातील आजवर सापडलेल्या औषधांपैकी 1/4 औषधे या जंगलांतून आली आहेत. आणि जसं आपण AI मध्ये फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड असे लेयर्स बघितले, तसे खऱ्या वर्षावनांमध्येही स्तरांचे लेयर्स असतात. हे मला खूप भारी वाटलं. हो, निसर्गाने तिथे प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार लेयर्स बनवले आहेत. सर्वात वरचा स्तर असतो तो इमर्जंट लेयर. इथे 45 ते 55 मीटर उंच असणारी मोजकीच झाडे असतात. त्यांना खूप कडक ऊन आणि वाऱ्याचा सामना करावा लागत असेल. हो, त्यामुळे त्यांची पाने जाड आणि मेणासारख्या आवरणाची असतात. त्याच्या खाली येते कॅनोपी. हे जंगलाचे मुख्य छत आहे. इथली झाडे एक मोठी छत्रीच तयार करतात. आणि सर्वात जास्त जैवविविधता याच कॅनोपीमध्ये असते, बरोबर? अगदी. वेगवेगळे पक्षी, माकडे आणि ऑर्किडसारख्या वनस्पती इथेच राहतात. पण मग त्या छत्रीच्या खाली काय असतं? तिथे तर प्रकाश पोहोचतच नसेल. कॅनोपीच्या खाली असतो अंडरस्टोरी लेयर. इथे प्रकाश खूपच कमी पोहोचतो. त्यामुळे येथील वनस्पतींची पाने प्रचंड मोठी असतात, जेणेकरून प्रकाशाचा छोटासा किरणही त्यांना पकडता येईल. आणि सर्वात खाली? सर्वात खाली असतो फॉरेस्ट फ्लोअर, जिथे फक्त 2% सूर्यप्रकाश पोहोचतो. आता इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. फॉरेस्ट फ्लोअर जिथे एवढी प्रचंड हिरवळ आहे, साहजिकच कोणालाही वाटेल की तिथली माती खूप सुपीक असेल. पण वास्तव पूर्णपणे उलट आहे. म्हणजे तुम्हाला तिथल्या निकृष्ट मातीबद्दल म्हणायचंय? हो, या जंगलातील माती, ज्याला अल्टीसोल्स आणि ऑक्सिसोल्स म्हणतात, ती अतिशय निकृष्ट आणि पोषक घटक नसलेली असते. पण हे कसं काय शक्य आहे? एवढ्या मोठ्या जंगलाचा भार ही माती कशी पेलते? तो निसर्गाचा एक मोठा विरोधाभास आहे. आपण त्या मातीची तुलना एका अशा स्पंजशी करू शकतो, ज्याला हजारो वेळा धुतलं गेलंय. सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्व पोषक घटक वाहून गेलेले असतात. मग झाडांना पोषण कसं मिळतं? इथल्या उष्णता आणि दमटपणामुळे जमिनीवर पडलेली पाने आणि मृत प्राणी यांचं विघटन अतिशय वेगाने होते. झाडे काय करतात, ही पोषक तत्व पावसात वाहून जाण्याआधीच शोषून घेतात. म्हणजे मुळं जमिनीत खोल जाण्याऐवजी काहीतरी वेगळीच पद्धत वापरतात. होय, त्यासाठी ही झाडे बट्रेस रूट्स निर्माण करतात. ही मोठी मुळे जमिनीच्या आत खोलवर न जाता पृष्ठभागावरच चौफेर पसरतात. पानांचे विघटन होता क्षणीच ही मुळे ती ऊर्जा वरच्या वर शोषून घेतात. बापरे, म्हणजे जंगल जमिनीवर नव्हे तर स्वतःच्याच मृत अवशेषांवर वेगाने वाढत असतं. हे अविश्वसनीय आहे. पण तिथे प्राण्यांची एवढी विविधता कशी काय निर्माण झाली? याचं उत्तर प्लेस्टोसिन रेफ्युजिया या सिद्धांतात दडलेले आहे.
1969 मध्ये जोर्गेन हॅफर यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांनी एक बेटांचा प्रभाव स्पष्ट केला. बेटांचा प्रभाव, पण आपण तर जमिनीवरच्या जंगलांबद्दल बोलतोय ना? हो, पण लाखो वर्षांपूर्वी हिमयुगाच्या काळात जेव्हा हवामान कोरडे झाले तेव्हा ही जंगले सुकायला लागली आणि त्यांचे लहान तुकडे झाले. हे तुकडे म्हणजे कोरड्या गवताळ प्रदेशाने वेढलेली जंगलांची बेटेच होती. अच्छा, म्हणजे प्राणी तिथे अडकून पडले असतील? अगदी एकाच प्रजातीची माकडे या वेगवेगळ्या बेटांवर अडकली. हजारो वर्ष ते तिथेच वेगळ्या वातावरणात राहिले आणि प्रत्येक बेटावर त्यांची वेगळी उत्क्रांती झाली. आणि जेव्हा हिमयुग संपलं तेव्हा ही जंगले पुन्हा एकत्र आली. पण तोपर्यंत एकाच प्रजातीतून अनेक नवीन प्रजाती निर्माण झाल्या होत्या. हो ना. आणि याच जंगलांमध्ये आफ्रिकेतील पिग्मी, ॲमेझॉनमधील यानोमामी आणि बोर्निओमधील डायाक यांसारख्या आदिवासी जमाती हजारो वर्षांपासून एकरूप होऊन राहतात. काही अनकॉन्टॅक्टेड ट्राईबसुद्धा आहेत. हो, ज्यांचा आधुनिक जगाशी संपर्क आलेला नाही. पण जंगलतोड आणि हवामान बदलामुळे ही व्यवस्था संकटात आहे. एका सिम्युलेशननुसार जर आफ्रिकेतील सर्व जंगले नष्ट झाली तर तिथलं तापमान 2.5 ते 5 अंशांनी वाढू शकतं. नक्कीच, कारण ही जंगले त्यांच्या आजूबाजूचे हवामान आणि आकाशही नियंत्रित करत असतात. झाडांच्या पानांमधून सतत पाण्याची वाफ बाहेर पडत असते, ज्याला आपण बाष्पोत्सर्जन म्हणतो. म्हणजे ही जंगले स्वतःचे ढग स्वतःच निर्माण करतात. आणि इथूनच मला एका छान गोष्टीकडे वळायचंय. जंगलाच्या छतावरून आता आपण आकाशाकडे बघूया. खऱ्या आकाशातील ढग आपल्याला नक्की काय सांगत असतात? ढग हे निसर्गाचे मूड रिंग्ज आहेत, असं आपण म्हणू शकतो. ते परिसंस्थेच्या आरोग्याचे खरे निर्देशक आहेत. विज्ञानाने ढगांचं वर्गीकरण केले आहे. म्हणजे उंचीनुसार ना? हो, सर्वात वरच्या पातळीवर सायरस ढग असतात, जे केसांच्या बटेसारखे दिसतात. तिथे तापमान शून्याखाली असल्याने ते बर्फाच्या स्फटिकांचे बनलेले असतात. आणि तिथं सिरोस्ट्रेटस नावाचे ढगही असतात ना, ज्यातून प्रकाश गेल्यावर सूर्याभोवती एक प्रकाशवलय तयार होतं. अगदी बरोबर. मध्यम पातळीवर ऑल्टोस्ट्रॅटस आणि ऑल्टोक्युमुलस असतात. पण सर्वात नाट्यमय बदल खालच्या पातळीवर पाहायला मिळतात. तिथे स्ट्रॅटस ढग असतात, जे आकाशात एका राखाडी चादरीसारखे दिसतात. आणि दुसरे क्युम्युलस, जे कापसाच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात. हो, पण जेव्हा जमिनीवरील गरम हवा त्यांना वेगाने वर ढकलते तेव्हा ते महाकाय टॉवरसारखे वाढू लागतात. यातूनच क्युम्युलोनिंबस ढग तयार होतात, जे वादळ आणि पावसाचे मुख्य कारखाने असतात. आणि या वादळी ढगांचे काही भयावह प्रकारेही असतात ना, जसं की वॉल क्लाउड. होय, ज्यातून विनाशकारी चक्रीवादळे निर्माण होतात. तसेच वादळाच्या पुढच्या कडेला शेल्फ क्लाउड तयार होतो. हो, मी ते पाहिलं आहे. याशिवाय आकाशात उलटे लटकलेल्या पिशव्यांसारखे मॅमॅटस ढग असतात. विमानांमुळे तयार होणारे कॉन्ट्रेल्स असतात. आणि जमिनीवरचं धुकेही असतं. अगदी बरोबर. प्रकाश संश्लेषणापासून ढगांपर्यंत ही सर्व परिसंस्था एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेली आहे. पण हे सर्व गुंतागुंतीचे जाळे आपण एका दृश्यात्मक पद्धतीने कसं दाखवू शकतो? त्यासाठी दृश्य रूपकांचा म्हणजे व्हिज्युअल मेटाफर्सचा वापर करता येतो. कल्पना करा की पर्यावरणावर एक प्रकाशमान जाळे आच्छादलेले आहे. प्रदूषणामुळे जेव्हा परिसंस्था कमकुवत होते तेव्हा हे जाळे तुटताना दाखवता येईल. आणि रंगांचे सॅच्युरेशन सुद्धा वापरता येईल. निरोगी जंगल चमकदार रंगात, तर बिघडलेली परिसंस्था कृष्णधवल रंगात. जणू काही एखादं हेल्थ मीटर असल्यासारखं. हो ना, हृदयाच्या ठोक्यांवरून परिसंस्थेची जिवंतपणा समजू शकते. तर आपण एआयच्या कृत्रिम जगातून सुरुवात केली, प्रकाश संश्लेषणाचं विज्ञान पाहिलं, वर्षावनांच्या थरांचा अभ्यास केला आणि ढगांच्या नृत्यापर्यंत पोचलो. आणि यातून सिद्ध होतं की निसर्ग ही एक सतत कार्यरत असणारी महाकाय यंत्रणा आहे. 100%. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना माझ्या मनात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत जिवंत वाटणारी पण वास्तवात नसलेली जंगले निर्माण करू शकतो. पण भविष्यात जर खऱ्या वर्षावनांचा विनाश झाला तर आपल्याकडे उरणारी एकमेव निरोगी परिसंस्था ही फक्त अशी डिजिटल आणि व्हर्च्युअलच असेल का? तंत्रज्ञानाने निसर्गाची नक्कल करायला शिकताना आपण तो खरा निसर्गच कायमचा हरवून तर बसणार नाही ना? विचार करा. या सखोल चर्चेत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.